ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून घेतलेली दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली. कंपनीला वारंवार तक्रार देऊनही ग्राहकांकडे दुर्लक्ष. तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पेट्रोलच्या किमती आवाक्याबाहेर जात असल्यानं सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देऊन चालना देण्याचं धोरण अवलंबलं जात आहे. परंतु सरकारच्या या धोरणांना ओला कंपनीकडून हरताळ फासला जातोय. सोलापूर शहरातून जहागीरदार यांनी खरेदी केलेली इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या काही दिवसात बंद पडली. ती काही केल्यानं पुन्हा सुरूच झाली नाही. कंपनीकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्यानं त्रस्त ग्राहक जहागीरदार यांनी निषेध नोंदवला. ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्यानं त्या घेऊ नयेत असं आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलंय. आपल्या सर्व्हिसेस ओलामध्ये आलो आहे. नाव आहे आशिष आणि मी परचेस केलं होतं ओला S1 X प्लस आणि परचेस करून सर मी परचेस केलेलं आहे 30 डिसेंबर 2023ला परचेस केलेलं आहे आणि एक 8 ते 10 दिवस मी यूज केलं आहे गाडी. तर 8 ते 10 दिवस यूज केलं आहे, पण गाडी चालता अचानकच बंद पडली. सिस्टीम अपडेट म्हणून आलं तर मी काय केलं, सर्व्हिस सेंटरला घेऊन गेलो. गाडी घेऊन गेल्यानंतर त्यांना म्हणले 1 ते 2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर मी त्यांना दाखवलं की 2 दिवसात होऊन जाईल. तर मी 2 ते 3 दिवस जाऊन त्यांना भेटलं की आता तर बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. तर म्हणले मोटरचा प्रॉब्लेम आहे, असं तर उद्या होईल परवा होईल असं टाळाटाळ करत. तर त्यांनी मला आजची डेट आहे, आज डेट आहे 29, आसपास 17 दिवस झाले गाडी सर्व्हिस सेंटरमध्येच आहे. अजून त्याचं काही रिस्पॉन्स आलेला नाही. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.